हॅलो एव्हरीवन. सो आजचा टॉपिक आपला थोडा वेगळा आहे. इन जनरल, हू डझंट लाईक टू गेट कॉम्प्लिमेंट, राईट? सो मला पण कोणीतरी कॉम्प्लिमेंट केलं की मुक्ता, अर्णवचे टिफिन्सबद्दल आम्ही खूप ऐकलं आहे अँड वी हॅव सीन इट. कुडोज टू युअर एफर्ट यार, एवढे सगळे टिफिन बनवायचे, हाऊ डू यू मॅनेज इट? वेल, थँक्यू फॉर दॅट. पण परत कमिंग बॅक टू द क्वेश्चन जो लोकांना नेहमीच पडतो की हिला वेळ कसा मिळतो. बाय द वे, आय हॅव जॉईन न्यू ऑफिस. माझं ऑफिसचं कामही व्यवस्थित सुरू असतं आणि माय डे स्टार्ट्स ॲट 6:30 जस्ट लाईक यू, और युअर डे माइट हॅव स्टार्ट बिफोर लाईक 6:30, लाईक 5:30, 6ला तुमचा दिवस सुरू होत असेल. माझा 6:30 पावणे 7ला सुरू होतो. पण जी टिफिनची तयारी असते ती आदल्या रात्री झालेली असते. नाव आय एम अ व्हेरी होम सिक पर्सन, म्हणजे मला होम कुक फूड लागतं. आय एम अ फूडी. दॅट डझंट मीन आय डोंट ईट आउटसाईड, बट आय लिमिट टू माय आय मीन पोर्शन्स, कारण मला नाही आवडत जास्ती बाहेरचं खायला. सो इवन इफ आय एम अनवेल, आय टेक एफर्ट टू मेक सूप फॉर मायसेल्फ, पण आय प्रेफर टू ईट होम कुक फ्रेश मील. मेनली मुलांच्या बाबतीत काय होतं मी सांगते. बऱ्याच मुलांना ना पिझ्झा आणि बर्गरची प्रचंड सवय लागलेली असते आणि त्याचं कारण आहे आयांना आलेला कंटाळा. घरी जेवण बनवायचा कंटाळा येतो. पहिलं कारण ते असतं. दुसरं कारण असतं की क्विक काहीतरी मिळतं आहे ना, झालं. थर्ड थिंग, इझी आहे मागवायला. ऑनलाईन बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्यामुळे पटापट ऑर्डर केलं की झालं. टेस्टी असतात, बट बिलीव्ह मी, इन द लाँग रन इट्स नॉट गोना हेल्प. सगळ्यात पहिल्यांदा घरी जेवण बनवण्याचा पर्पज काय माहीत आहे का? आपल्या मुलांना, आपल्याची ही जी पिढी आहे म्हणजे आपली मुलं आहेत, त्यांना जर आपण आपली महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ किंवा महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती जर आपण त्यांना इंट्रोड्यूस केली नाही लहान वयात, तर पुढे जाऊन खरंच खूप प्रॉब्लेम होतात. कारण मे बी त्यांना आता कळत नसेल. आपण पुरणपोळी, मोदक, वरण भात, त्याच्यानंतर डाळिंब्याची उसळ, श्रीखंडपुरी, टोमॅटो सार, मसाले भात, हे इतके चविष्ट पदार्थ आहेत ना की त्यांना जर आपण लहानपणी इंट्रोड्यूस केलं तर मला नक्कीच खात्री मोठे होऊन पण त्या चवी त्यांच्या जिभेवर रेंगाळतात. कारण माझ्या मुलाला अजूनही हे सगळे पदार्थ आवडतात आणि टचवूड माझ्या मुलाला पिझ्झा आणि बर्गर आवडत नाही. तो कोसो दूर आहे. ऑफकोर्स फ्रेंच फ्राईज अँड ऑल ही डज. असं नाही तो ॲथलीट आहे म्हणजे पूर्णपणे 100% ईट हेल्दी. नो, ऑफकोर्स आय गिव्ह हिम फास्ट फूड, आय गिव्ह हिम पॅकेट फूड्स, बट यू नीड टू लिमिट दी पोर्शन. त्याच्यामुळे होम कुक फूड आणि हा जो रेशो आहे ना ईटिंग आउटसाईड, दॅट रेशो नीड्स टू बी बॅलन्स असं मला वाटतं. मेहनत तर तुम्हाला घ्यायला लागेल. क्विक रेसिपी वगैरे असं काही असेल की नाही मला माहीत नाही. आय डोंट बिलीव्ह इन दॅट. जर तुम्हाला खरंच एखाद्या गोष्टीमध्ये क्वालिटी हवी असेल, खरंच एखादी गोष्ट खूप चांगली व्हायला हवी असेल, तर यू रिअली हॅव टू पुट लॉट ऑफ एफर्ट इन टू इट. कारण लगेच क्विकली असं काहीही होत नाही. ऑफकोर्स आय डू हॅव मेड सपोर्ट, बट काही काही पदार्थ असे असतात जे मलाच मेहनत घेऊन बनवायला लागतात. सो कमिंग बॅक टू द टॉपिक, की टिफिनमध्ये काय काय ऑप्शन असतात. सी नाव फर्स्ट ऑफ ऑल, ब्रेकफास्ट खूप इम्पॉर्टंट अँड वी ऑल नो. पण बरेच लोक तेच रुटीन ब्रेकफास्ट करतात. क्विक ब्रेकफास्ट जसं सिरियल आहेत, ओट्स आहेत, कॉर्नफ्लेक्स आहेत. प्लीज खा ना, पोहे खा, उपमा खा. त्याच्यानंतर तुम्ही आंबोळ्या असेल तर आंबोळ्या खा, घावन खा. वेळ नाही आता हा तर म्हणजे म्हणतात ना, ही अशी गोष्ट आहे ज्याच्यावरती शोधून उत्तर मिळणार नाही. ओके, कोणाला वेळ कसा काढायचा असेल तर कोणी कसाही काढतो. पण तुम्ही दमताय, जमतच नाही, मी एकटीच आहे, मग मी काय करू, मग मला एवढ्या लोकांचं जमत नाही, हे नाही ते नाही. पण अशा कितीतरी लेडीज आहेत हू आर डुईंग दिस कॉन्स्टंटली. बिलीव्ह मी, इफ यू वॉन्ट टू डू समथिंग इन युअर लाईफ यू विल डू इट. इफ यू डोंट वॉन्ट टू डू इट यू विल हॅव एक्सक्युजेस रेडी फॉर इट. मी तर आय एम टेलिंग ब्लँडली. ओके, पण मी परत तेच सांगते, मेहनत केल्याशिवाय काही होणार नाही. आणि येस, ऑफकोर्स आय ऑल्सो हॅव ऑफिस. त्याच्यातमध्ये माझे कॉन्टेंट बनतात, त्याच्यामध्ये माझं ऑफिसचं काम होतं, अर्णवचं फुटबॉल स्केड्यूल सांभाळलं जातं. पण व्हॉट इम्पॉर्टंटली आय वॉन्ट टू हायलाईट हिअर इज, ओके, टू स्टार्ट युअर डे विथ फ्रूट्स. ओके, कारण फ्रूट्स खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये सिट्रस फूडमध्ये ऑरेंजेस आले, त्याच्यानंतर तुमचे लेमन आलं, यू कॅन यूज ड्रॅगन फ्रूट जर आवडत असेल तर. बनाना आहे, पपाया आहे, पॉमग्रेनेट आहे, त्याच्यानंतर पायनॅपल आहे. देन नट्स विच यू मिस, सीड्स विच यू मिस, डोंट डू दॅट. स्टार्ट युझिंग सीड्स, जसं फ्लॅक्स सीड्स आहे, किंवा तुम्हाला अजून काही पंपकिन सीड्स आहेत, सनफ्लावर सीड्स आहेत, तुमचे सारे सिसम सीड्स आहेत. स्टार्ट युझिंग दिस ऑन जस्ट स्प्रिंकल इट ऑन युअर वॉट एवर ब्रेकफास्ट यू आर मेकिंग इट.
त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स आहेत, ड्रायफ्रूटमध्ये ब्लॅक रेझिन्स आहेत, वॉलनट्स आहेत, अंजीर आहेत, ऑफकोर्स विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इन युअर डेट्स आर देअर, खजूर म्हणजे तुमचे जे आहेत ते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या मुलांना देतात तर कुठे कुठे आपणही त्या खायलाच पाहिजेत, नाही तर कुठे ना कुठे तो बॅलन्स मिस होतो. बिकॉज वी ऑल्सो नीड, वी इनफॅक्ट नीड द मोर एनर्जी, वी वुमेन नीड मोर एनर्जी टू पुल दी एंटायर डे, राईट? अँड इफ यू आर नॉट डुईंग दी प्रॉपर प्रोटीन बेस्ड ब्रेकफास्ट, इट्स नॉट गोना हेल्प. बिकॉज प्रोटीन तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे मॉर्निंगला. ना आय एम नॉट अ डायटिशियन, आय एम जस्ट टेलिंग यू माय रुटीन, ओके? सो सॉरी इफ आय मे बी रॉंग समवेअर. पण पनीर, टोफू, सोया, मशरूम्स आर द बेस्ट सोर्स ऑफ कॅल्शियम. पण बऱ्याच लोकांना मशरूम आवडत नाही, दे आर ॲलर्जिक टू इट. सो एक प्रकारचं सलाड जे रोज बनलं जातं माझ्याकडे, जे जनरली बीटरूट असतात, कॅरेट, ब्रोकली, मशरूम, ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या सगळ्या घालून चीज बेस ते बनतं, कारण तसंच माझ्या मुलाला आवडतं. सो दॅट इज वन थिंग यू कॅन. आता मी त्याला काही वेगळा असा टिफिन नाही देत, पण त्याचे स्कूल टायमिंग्सच एवढे आहेत. ही लिव्स अराउंड 7:15 अँड कम्स बॅक बाय 3:30. सो मला ऑब्व्हियसली त्याला व्यवस्थित फुल मील कोर्स द्यायला लागतो. त्याच्यामध्ये मी पोळी, भात असेच पदार्थ देते, पण ते थोडे इंटरेस्टिंगली. कधी पोळीमध्ये रोल करून दिला भाज्यांचा, किंवा कधीतरी पोळीचा पिझ्झा करून दिला, किंवा कधीतरी त्याला सलाड्स बनवून दिले, पोळीचा रॅप बनवून दिला. कधी कधी त्याला राईसमध्ये फ्राईड राईस आहे, व्हेजिटेबल फ्राईड राईस आहे, एग फ्राईड राईस आहे, त्याच्यानंतर तुमचं ग्रीन राईस आहे. मग तुम्ही राईस पण वेगवेगळे वापरू शकता. यू कॅन यूज बासमती राईस, यू कॅन यूज ब्राऊन राईस, यू कॅन यूज रेड राईस. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे येस ऑफकोर्स वरण भात, आपला सिम्पल बटाट्याची भाजी. सो मी तेच म्हणते की जेव्हा आपले सण असतात ना, जे गुढीपाडवा आहे किंवा जे आपलं पारंपरिक सण आहे, त्या दिवशी ॲटलिस्ट पूर्ण महाराष्ट्रीयन थाळी बनवा. आणि ते जेवण इतकं सुंदर लागतं ना, बटाट्याची भाजी, पुरी, श्रीखंड, वरण भात, टोमॅटो सार, मसाले भात, डाळिंब्याची उसळ. आहा हा हा हा, मला आताच तोंडाला पाणी सुटलं. सो हे सिम्पल पदार्थ इंट्रोड्यूस करा ना. सारखं मुलांना क्विकली पिझ्झा आठवड्याला देण्यात काय पॉईंट आहे? आय नो तुम्ही घरी पिझ्झा बनवून त्याची टेस्ट बाहेरच्या पिझ्झासारखी नाही येणार आहे, पण काहीतरी दुसरे ऑप्शन शोधूच शकतो ना आपण. नॉट एव्हरी टाईम वी हॅव टू ऑर्डर पिझ्झा फॉर देम, ऑर्डर बर्गर फॉर देम, ऑर्डर फ्रेंच फ्राईज फॉर देम. नो, प्लीज डोंट डू दॅट. कारण कुठे ना कुठेतरी आपलं, आणि सी इट इज नॉट अबाउट बीइंग फॅट और बीइंग थिन. इट इज अबाउट युअर स्टॅमिना, इट इज अबाउट युअर स्ट्रेंथ, इट इज अबाउट युअर रेजिस्टंट पॉवर. आणि सेकंडली अँड मोस्ट इम्पॉर्टंटली असं पण होतं किती मुलं असे व्यवस्थित खातात, पण तरी देअर बॉडी इज सेन्सिटिव्ह टू दी एन्व्हायरमेंट और द वेदर चेंज. तसं होतं आणि देन दे फेल इल. सो दॅट्स फाईन. दॅट डझंट मीन देअर इम्युनिटी पॉवर इज लो. आजारी पडला म्हणजे तुमची इम्युनिटी पॉवर लो असते असं अजिबात नाही आहे, असं ॲब्सोल्युटली नाही आहे. इट इज अबाउट युअर बॉडीज वे ऑफ रिॲक्टिंग टू सम टाईप ऑफ चेंजेस इन दी एन्व्हायरमेंट दॅट हॅपन्स. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कुठल्याही गोष्टीसाठी एफर्ट हा घ्यायला लागतो. मलाही कष्ट पडतात. असं नाही आहे की माझा टिफिन एकदम लगेच इन्स्टंटली तयार होतो. सकाळच्या वेळेला खूप घाई असते आणि मी ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो फार क्रिस्प होता. पण लिटरली पहिला 1 ते 1.5 तास भयंकर धावपळ असते, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात ना, आणि तो बॅलन्स साधायचा असतो मला कुठेतरी. कारण आय एम दॅट टाईप ऑफ पर्सन. नॉट नेसेसरली यू शुड बी फॉलोईंग द सेम थिंग, पण मला सिन्स हा प्रश्न खूप वेळेला विचारला जातो की तू असे कसे कुठून आणतेस रेसिपी. त्याच्यात कुठल्याही माझ्या रेसिपी नाही आहे, कुठलेही पदार्थ मी कुठूनही बघून शोधून काढलेले नाही आहे, कोणी मला जेवण शिकवलेलं नाही आहे. बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आय स्टार्टेड एक्सपेरिमेंटिंग विथ द थिंग्स, आणि मला खूप इंटरेस्टिंगली ह्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात, चविष्ट, आणि त्या होतात. सो आय एम हॅपी. आणि येस, अरुणच्या स्कूलमध्ये टिफिन त्याचा फेमस आहेच, आणि त्याच्यामुळे आय एम हॅपी की माझे एफर्ट्स कुठे ना कुठेतरी पे होत आहेत, कुठे ना कुठेतरी इट इज हेल्पिंग हिम इन सम ऑर अदर वे. सो तुम्हीही प्लीज थोडा आळस झटका. ओके, आणि येस, इन बिटवीन माय एक्झरसाईज ऑर फिजिकल रुटीन पण असतं. सो आय बॅलन्स इट. पूर्ण दिवस खूप पॉवर पॅक असतो, पण जर तुम्हाला एखादी गोष्ट लाईफमध्ये करायची असेल ना, तर तुम्ही वेळ काढालच. त्यामुळे वेळ नाही हे एक्सक्यूज देणं तर बंदच करा. ओके, त्याला काही अर्थच नाही आहे. मग वेळ असं बघितलं तर कोणाकडेच नाही आहे, करेक्ट, तो माझ्याकडेही नाही आहे. पण ठीक आहे, इट्स अप टू यू हाऊ यू वॉन्ट टू टेक युअर लाईफ अँड हाऊ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर हेल्थ. आणि असं नाही आहे की तुम्ही हेल्दी खाल्ल्यानंतर तुम्हाला काही होणार नाही. सो इट इज ऑफकोर्स युअर डेस्टिनी अँड इट इज ऑफकोर्स द थिंग्स. तो त्याचा विचार न करता व्हॉट इज देअर in your hand and what best you can do is what you have to do. That's it. So take care. This is what from my side. And yes, Fancy Friday is doing well. I'm happy. The first episode, Elegance in Sari, was a hit. So I'm so happy for all overwhelming comments for me. I'm truly honored. Thank you so much. Stay connected and punha भेटूया.
टिल देन कीप eating healthy food म्हणण्यापेक्षा keep eating the food which gives you energy and which gives you a taste. Bye, stay healthy.